बायबलमध्ये जास्त काही लिहिलं नाही, एक थोडक्यातच लिहिलेलं आहे, पण त्याच्यात खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण आज पाहूया. ओके, दिना. हे चालू केलं. दिना नावाचा अर्थ आहे न्याय. ती न्याय मागत आहे. तिच्यासोबत खूप मोठा अन्याय झाला आणि दिना न्याय मागत आहे, म्हणजे नावाचा अर्थ आहे न्याय. ओके, थोडक्यात आपण पाहूया, नंतर त्याच्या काही महत्वाच्या गोष्टी पाहूया. पहिली गोष्ट आपण पाहू, अब्रामाची वंशवाळी आपण पाहिली. अब्राम, त्याची बायको हगार, सारा आणि कतुरा. सारेपासून इसाक झाला, बरोबर. इसाक त्याची बायको रेबेका, रेबेकापासून याकोब आणि एसाव निर्माण झाले. आणि याकोबाचे 12 मुलं, रुबेन, शिमोन, लेवी, गाद, नफ्ताली, यहुदा. ओके, या प्रत्येकाविषयी आपण पाहिलं. इसाखार, या प्रत्येकाच्या नावाचा अर्थ आपण पाहिला, यांचा उद्देश पाहिला, यांच्यापासून कोणते राष्ट्र तयार झाले आपण ते पाहिलं. आणि आज आपण दिनाविषयी पाहणार आहोत. राईट. दिनाची स्टोरी अशी आहे, दिना शिमोन आणि लेव्याची सख्खी बहीण. तिला 7 भाऊ होते. किती? 7 भाऊ होते आणि ती एकटी होती 7 भावामध्ये. टोटल तिला भाऊ किती होते? 12. आणि सगळ्यात लहान दिना 13वी. थोडी ही घटना तुम्ही समजून घ्या. दिना 12 मुलाच्या नंतर याकोबाला दिना झाली. याकोबाला पण आनंद झाला असेल, एक मुलगी त्याला झाली. राईट. 12 मोठे भाऊ, दिना लहान. 12ची 12 भाऊ ते दिनाचा लाड करत असतील. त्या 12 भावांमध्ये हसत खेळत उड्या मारत लहानची मोठी होत असलेली ही दिना. बरेच लोक दिनाविषयी प्रचार करत नाहीत, दिनाविषयी शिकवत नाहीत, कारण तो शास्त्र भाग समजणं तेवढं सोपं नाही. ओके, ही दिना लहानची मोठी आपल्या भावांमध्ये खेळत, अंगावर खांद्यावर खेळत लहानची मोठी होत गेली. बापाच्या बोटाला धरून चालणारी ही दिना कधी मोठी झाली कळत नाही त्यांना. आणि मग याकोब एका ठिकाणी त्याने तळ दिला, तिथे तो राहिला. त्या शेखेम करून त्याने जमीन विकत घेतली, तिथं तो स्थायिक झाला. आपण या सगळ्या गोष्टी पाहूया. मी तुम्हाला पहिली अगोदर स्टोरी सांगतो काय. आणि या दिनाने ना त्या नवीन शहरात गेल्यावरती अनेक लोक त्या शहरात होते आणि हे लोक गावाच्या बाहेर राहत होते. दिना रोज बापाला म्हणायची, बाबा मी शहर बघायला जाऊ का? बाबा मी हे शेखेमचं शहर बघायला जाऊ का? बाप म्हटलं नाही, जायचं नाही. तू रोज बापाजवळ यायची, याकोबाजवळ यायची, म्हणायची बाबा मी जाऊ का? मला पण शहर बघायचंय, मला पण शहरातल्या मुली बघायच्या आहेत, मला पण त्यांच्याशी दोस्ती करायची. मी एकटीच येतो, मला कोण नाहीये. ते भाऊ येतात, शेतात जातात, संध्याकाळी येतात, थोडंसं खेळतात, मला खेळायला कोण नाहीये. की रोज आपल्या बाबाला म्हणायची मी त्या शहरात जाऊ का? अनेक दिवस बाबा म्हणायचे नाही, तू जायचं, तू जाऊ नकोस. पण एक दिवस उजाडला, बाबा म्हणला जा. आनंदानं नाचत शेखेम शहरामध्ये ती पोचली. आपण वचन वाचूया. उत्पत्ती पुस्तक 34वा अध्याय. उत्पत्ती 34 आणि 1 ते 2 वचन वाचूया. आपण पहिलं वचन वाचूया. याकोबापासून लेहा हिला झालेली मुलगी दिना
एकदा त्या देशातील स्त्रियांना भेटायला गेली तेव्हा त्या देशाचा अधिपती हमोर नावाचा हिव्वी याचा मुलगा शेखेम याची नजर तिच्यावर गेली. आमेन आमेन. तो बस बस बस. काय म्हटलं पहिलं वचन? याकोबापासून लेआ हिला झालेली मुलगी दिना. लेआपासून याकोबापासून झालेली मुलगी दिना. आपल्या बापा बरोबर भावाबरोबर लहानची मोठी झाली. आई वडील जातील तिकडं, गेली तिकडे राहिली. आज्ञाधारक मुलगी, खूप सुंदर, खूप छान, खूप चांगली चांगली गुणानं भरलेली मुलगी. बापाची परवानगी घेऊन अनेक वेळा बाप नाही म्हटला, पण एक दिवस बाप तयार झाला आणि ती बापाचं घर बापाला सोडून शेखेम शहरात पोचले आणि मोठ्या समस्येत पडले. बापाजवळ होते तेव्हा सुरक्षित होते. बापापासून लांब गेल्यावरती मोठ्या संकटाला तिला सामोरे जावं लागलं. देवाच्या सेवकांनो, जोपर्यंत आपण देवाच्या जवळ आहोत सुरक्षित आहोत. देवाच्या प्रार्थनेत आहोत सुरक्षित आहोत. देवाच्या जवळ आहोत सुरक्षित आहोत. ज्या दिवशी तुम्ही देवाला सोडून लांब जायचा प्रयत्न कराल, संकट तुमची वाट पाहत आहे. कदाचित तिला असं वाटत असेल, मी किती दिवस झाले एकटीच राहते, माझे भाऊ माझा बाप यांच्याच बाजूला खेळते, मी बोर झाले, कंटाळा आला मला यांच्यात राहून. काहीतरी नवीन पाहिजे. आम्हालाही असं वाटत असेल. काय उठलं सुटलं बायबल घ्या, उठलं सुटलं सेवेला जा, उठलं सुटलं हे करा, तेच रोजचं रडगाणं, दुसरा काहीच विषय नाही. जगाकडे लोक पाहतात. शेखेम शहर खूप सुरक्षित होतं, खूप सुंदर होतं, आपण बघूया नंतर. आणि त्याला पाहण्याची लालसा ह्या दिनामध्ये निर्माण झाली. जगाच्या अनेक गोष्टी, जगाच्या गाड्या, जगाचे बंगले, जगाचं सोनं, जगाचा पैसा, जगाचं सौंदर्य पाहण्यासाठी आम्हाला मोह येऊ शकतो. धन मिळवण्यासाठी आमच्यात मोह येऊ शकतो. आणि असं वाटेल सेवा अर्धवेळ करतो, अर्धवेळ काम करतो, थोडे पैसे मिळतील, माझ्या कुटुंबाला मला तृप्त करता येईल. देवा सोबत राहण्याचा वेळ तो सुरक्षिततेचा वेळ. कधी असं वाटतं याच्या बाहेर जाऊन काहीतरी करू, तेव्हा आम्हाला काहीतरी पुरेसं मिळेल. जिनाला तेच वाटलं, किती दिवस बापाच्या भरोशावर राहू, माझी पण काहीतरी ताकद आहे, मला पण माझं जग बघायचं आहे. आणि तिला निघाली. ज्या दिवशी तुमच्या डोक्यात हे विचार येतील, देवाची सेवा सोडून मी कामाला जाईल, तो सगळ्यात मोठा चुकीचा तुमचा निर्णय असेल. ज्या दिवशी तुम्ही देवाच्या उपस्थितीला, देवाच्या कार्याला फुलस्टॉप द्यायचा प्रयत्न कराल, त्या दिवशी संकट तुमच्यासाठी हसणार आहे, स्वागत करणार आहे. जिनानं बापाचं घर सोडलं, खूप मोठी चूक केली. देवाच्या सेवकांनो, देवाच्या लोकांनो, किती त्रास झाला, किती कंटाळा आला, किती अडचणी आल्या, पण जे देवाने त्याच्या सुरक्षित तुम्हाला जे काम दिलंय ते सोडून पळू नका. दिना पळाली, आनंदाला गेली. तुम्हाला माहित आहे, याकोबाच्या जीवनात ना, याकोबाने जेव्हा आपल्या भावाला
फसवलं, बापाला फसून त्याने त्याचा ज्येष्ठ भावाचा हक्क मिळवला. तेव्हा भाऊ त्याला मारणार होता, तेव्हापासून तो पळाला. पुढे आला, देवाची भेट झाली, सासऱ्याकडे आला, सासऱ्याने त्याला फसवलं. नंतर त्याला सासऱ्यापासून त्रास झाला आणि सासऱ्याच्या त्रासाला कंटाळून तो निघाला होता आपल्या बायको लेकरं सगळे घेऊन. भावा येसाव त्याला मारायला टपला होता. भावापासून भीती, भावापासून धोका, भावापासून सुरक्षित नाही तर सासऱ्यापासून सुरक्षित नाही. आता ज्या देशात गेला त्या देशातल्या लोकांपासून पण सुरक्षित नाही. प्रॉब्लेम का बरं याच्या जीवनात इतके प्रॉब्लेम आले? जर आपण मागचे अभ्यासक्रम जर आठवला याकोबाच्या जीवनाचा, जेव्हा याकोबाची आणि देवाची भेट झाली होती जाताना, तेव्हा देवाने त्याला आशीर्वाद दिला होता. तो काय म्हटला, मी पुन्हा येऊन त्या बेथेलमध्ये तुझी आराधना करेल. आणि 20 वर्ष हा भटकत आहे. 20 वर्ष याला ज्या ठिकाणात जायचं होतं त्या ठिकाणात हा गेला नाही. याकूब आणि सिक्कीम मध्ये गेला आणि सिक्कीम मध्ये जाऊन त्याने जागा विकत घेतली. आपण वचन वाचूया. ओके, 33वा अध्याय. ओके, वाचा तुम्ही 33वा अध्याय आणि 13 पासून पुढे वाचा. याकोब त्यास म्हणाला, माझ्या स्वामीला ठाऊक आहे की ही मुले सुकुमार आहेत आणि दूध पाजणाऱ्या शेळ्या मेंढ्या व गाई यांचे मला पाहिले पाहिजे. याची एक दिवस आधी दौड केली तर आवड्या कडक मरून जाईल. तर मग स्वामी, आपण आपल्या दासाच्या पुढे जा आणि माझे गुढे टोळे मेंढरे व मुले यांच्याने चालवेल तसा हळूहळू चालत येईल. तेथे मी स्वामीकडे येईल. मग एसाव म्हणाला, माझ्या जवळच्या लोकांपैकी काही तूच बरोबर. डायरेक्ट 19 नंबरचं वचन वाचा. येथे त्याने डेरा दिला होता. तेथील काही जमीन त्याने शकेमाच्या बाप हमोर याच्या वंशजाकडून 100 कसिटा देऊन विकत घेतली. आणि ते एक मिनिट 100 कसिटा देऊन याने शेखेमच्या बापापासून. लक्ष द्या इकडं. याकोबाच्या जीवनात प्रॉब्लेम काय यायला सुरुवात झाली? याला कुठे जायचं होतं? याचं ठिकाण कुठे होतं? त्याने देवाला वाचा बांधली, मी बेथेल मध्ये येऊन तुझी आराधना करेल, तुझी वस्ती करेल. 28व्या अध्यायामध्ये लिहिलंय, बरोबर. हा शकेम मध्ये गेला आणि शकेम मध्ये याने जागा विकत घेतली. माणूस कधी जागा विकत घेतो? जेव्हा त्याला स्थानिक व्हायचं असतं, जेव्हा त्याला स्थानिक व्हायचं असतं, स्थिर व्हायचं असतं. याने जागा घेतली. हा थकला होता, वय झालं होतं, चालून 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 थकलेला होता. लेकरं बाळ घेऊन त्याला असं वाटलं आता कुठेतरी स्थिर व्हायला पाहिजे. आणि म्हणून शकेमच्या बाहेर त्याने शकेमच्या बापाकडून जागा विकत घेतली. काय घेतलं? जागा विकत घेतली. प्रेज द लॉर्ड. ज्या दिवशी आम्ही आमचं दर्शन विसरू, ज्या ठिकाणी आम्हाला पोचायचंय, आम्हाला विसर पडेल,
संकट तुमच्यावर धावून येईल. अपमानित जीवन जगावं लागलं याकोबाला. खाली मान घालून जगावं लागलं. बाप असून काहीच करू शकत नव्हता. लज्जास्पद जीवन जगावं लागलं. त्याचं कारण काय? का त्या दिनाचा रेप झाला पुढे? का तिच्यावर बलात्कार झाला? कारण ज्या ठिकाणात त्यांनी राहायला पाहिजे होतं त्या ठिकाणाचा त्याला विसर पडला. बरोबर आहे? त्या बेथेलचा विसर पडला. जिथं नावच त्याला मिळालं त्या जागेचा त्याला विसर पडला. लेकर बाळ संसाराच्या गुरफळून गेला आणि लेकरा बाळाच्या सुखासाठी स्थिर व्हायचा प्रयत्न केला. अब्रामानं लेकरा बाळाचा विचार नाही केला. लेकरू कापायला घेऊन गेला बळी द्यायला. त्याने देवाचा विचार केला आणि देवाचा मित्र झाला. मागच्या रविवारचा आमचा संदेश होता, अब्राम देवाचा मित्र कसा झाला. पण याकोब आपल्या कुटुंबाकडे जास्त लक्ष होतं. तो देवाला दिलेलं अभिवचन विसरला. आम्ही देवाचे सेवक आहोत. आम्ही देवाला काय अभिवचन दिलं होतं? सेवेला जेव्हा आम्ही आलो तेव्हा आम्ही देवाला काय म्हणालो होतो? कदाचित काही लोकांना आठवतही नसेल. आपलं पाचारण, आपलं दर्शन कशाविषयी झालंय? आपण काय देवाशी वाचा बांधली? जर वाचा नाही बांधली तर आज जायच्या अगोदर तुम्ही वाचा बांधा. देवा इथून पुढे मी हे करणार. आणि याकोब देवाला दिलेला शब्द विसरला. ज्या ठिकाणात त्याला स्थिर व्हायचं होतं, ज्या ठिकाणावर त्याला सटक व्हायचं होतं, त्या ठिकाणाचा त्याला विसर पडला. नको त्या ठिकाणी जाऊन जागा विकत घेऊन वस्ती करायला सुरुवात केली. आणि म्हणून त्याला अपयश, म्हणून रडणं, म्हणून अपमान त्याच्या पदरी पडला. देवाने दिलेलं पाचारण, त्याचा विसर आम्हाला पडू नये. आम्ही देवाला काय शब्द दिलाय काय करण्याचा, आणि आम्ही काय करत आहोत? ही देवाची सेवा, देवाचं कार्य टाइमपास नाहीये, पोट भरायचं साधन नाहीये. हे आशीर्वादित व्हायचं मार्ग आहे. हा बल संपन्न व्हायचा मार्ग आहे. धन संपन्न आशीर्वादित होण्याचा मार्ग आहे. ज्या ठिकाणात याकोबाला पोहोचायचं होतं त्या ठिकाणात तो पोहोचला नाही. त्याने कुठे जागा विकत घेतली? शेकेम मध्ये. बरोबर असं लिहिलंय ना 19 नंबरच्या वचनात 33-19 मध्ये वाचा. जेथे त्याने डेरा दिला होता, जेथे त्याने डेरा दिला होता तेथील काही जमीन शेकेमाचा बाप हमोर, हा हमोर याच्या वंशजाकडून 100 कसिटा देऊन, हा 100 कसिटा देऊन त्याने ती जमीन विकत घेतली. जे देवाने त्याला फुकट दिलं होतं त्याच्याकडे लक्ष नाहीये. देवाने तुम्हाला जे दिलंय ना, आपल्याला जे दिलंय ना, त्याचा उपभोग आम्हाला घेता यायला पाहिजे. मागच्या वेळेस आपण पाहिलं लेवी कसे याजक झाले आणि देव म्हणतो मी तुमचा वाटा आहे. आणि देव काय म्हणतो माहितीये? अनुवादच्या पुस्तकामध्ये जे काही माझ्याकडे येतं ना माझ्या भंडारात, हे लेव्या हे सगळं तुझं आहे. कोणी ज्वारी देव, कोणी बाजरी देव, कोणी धन देव, कोणी सोनं देव, जे काही माझ्या भांडारात येईल ते सगळं त्या लेव्याचं आहे, त्या याचकाचं आहे, त्या अहरोनाचं आहे. आम्ही नेहमीच्या पुस्तकात वाचलं की लोकांना देवाला द्यायचा विसर पडला आणि त्यांनी नेहम्यानं लोकांशी भांडणं केली. कारण सेवक लोक कामाला गेले होते. शेवटच्या अध्यायामध्ये 10व्या वचनात लिहिलं नेहम्याच्या, बरोबर? लोक कामाला गेले. नेहम्या म्हणलं सेवकच नाहीत, तुमच्या देशात आशीर्वाद कसा येईल? सेवक कामाला गेलेत.
आम्ही नेहम्यानं वाद केल्यामुळं लोकांनी पुन्हा दशमावर जायला सुरुवात झाली आणि लेवी याजक कामाला जायचं बंद करून त्याने देवाच्या मंदिराची सेवा सुरू केली. देवाने त्यांना भांडारात येणारं सगळं धन सेवकांना दिलंय, याचकांना दिलंय. ह्या याकोबाला देवाने ऑलरेडी जमीन दिली होती, जागा दिली होती, पण त्याच्यातून कसे आशीर्वाद मिळवायचे त्याचं प्लॅनिंगच तो विसरला होता. देवाने त्याला जे दिलं होतं त्याचा त्याला विसर पडला होता. आम्हाला सफल व्हायचंय, सक्सेस व्हायचंय, यशस्वी व्हायचंय, पण आम्हाला काहीतरी विसर पडलाय. जे काहीतरी आम्हाला करायचंय ते आम्ही करत नाहीत. अशी कोणती गोष्ट आहे ज्याचा उपभोग आम्हाला घेता येत नाही? योग्य प्रकारची लागवड आम्हाला करता येत नाही, योग्य प्रकारची पेरणी, देवाच्या वचनाची पेरणी लोकांच्या हृदयात करता येत नाही. अशी कोणती गोष्ट आहे? आम्हाला शोधून काढली पाहिजे आणि त्याच गोष्टीवर भर दिला पाहिजे. देव त्याच्यातूनच 30 पट, 60 पट आणि 100 पट बियाणं फळ आम्हाला काढून देणार आहे. याकोबाला आपलं जीवन का जगावं लागलं? कारण जिथे त्याला पोचायचंय त्या जागेचा त्याला विसर पडला आणि शेखेम मध्ये जाऊन, त्या कनानी लोकांमध्ये जाऊन, हे सुलता न झालेले लोक, त्यांच्यात जाऊन तो राहिला, जागा विकत घेतली, तिथलं नागरिकत्व मिळवायचा प्रयत्न करत होता. ज्या जिल्ह्यात तुम्ही जमीन विकत घ्याल ना, त्या 7 बारला तुमचं नाव लागलं, तुम्ही तिथले रहिवासी झाले, राईट? तिथं घरकुल पाहिजे, तिथलं आधार कार्ड बनवा, तिथलं पॅन कार्ड बनवा, तिथले पुरावे जमा करा, तुम्ही तिथलेच झाले. याकोबाचं मूळ बेथेल होतं, कारण तिथे त्याला आशीर्वाद मिळाला. आणि याकोब ते बेथेल सोडून या शेखेमच्या गावात जाऊन राहिला. त्या कनानी लोकांमध्ये त्यांनी जमीन विकत घेतली आणि त्याचा परिणाम त्याला फार भयानक रीतीने भोगावा लागला. शेखेम शहरामध्ये ती मुलगी गेली, आनंदाने पळत सुटली. नवीन मैत्रिणी भेटतील, नवीन लोक भेटतील, सुंदर मैत्रिणी केल्या तिनं. देवाच्या लोकांनो, ही देवाच्या उपस्थितीत राहणारी मुलगी आता जगाच्या मैत्रिणी शोधायला गेली. आमचे मुलं कुणाशी दोस्ती करतात लक्ष ठेवा. त्यांच्या मित्र मैत्रिणी कोण आहेत तपासा. त्यांचा उद्देश चुकीचा असू शकतो तुमच्या लेकराविषयी. समजतं? शेखेम मध्ये ही मुलगी गेली, दिना आनंदाने गेली नवीन मैत्री करायला. ज्या लोकांची सुनता झाली नाही, झोपू नका कांबळे साहेब, उभे राहा, उभे राहा, झोपू नका, उभे राहा, उभे राहा, 10 मिनिटं उभे राहा. माणसं झोपले म्हणजे याचा अर्थ संदेश आवडत नाही. ओके, उभे 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 राहा, 10 मिनिटं उभे राहा, काय हरकत नाही. कुठे होतो? हा, शेखेम मध्ये ही मुलगी गेली. कशाला गेली माहिती? 2 नंबरचं वचन कशाला गेली ती? 1 नंबर वचन. त्या देशातल्या स्त्रियांना भेटायला गेली म्हणजे नवीन नवीन मैत्री करायला गेली. तो देश कनान, हे कनानी लोक ज्यांची सुनता झाली नाही, जे देवाचे लोक नाहीत, जे मूर्तीपूजामध्ये आहेत, जे वेगवेगळ्या गोष्टीमध्ये फसलेले लोक आहेत, त्यांच्याशी दोस्ती करायला दिना गेली. देवाच्या लोकांनो, आपण देवाचे लोक आहोत, देवाचे सेवक आहोत. देवाच्या सेवकांना सोडून बाहेरच्या कोणत्याही माणसाची दोस्ती करणं आमच्यासाठी घातक आहे. कोई भी बिना जो प्रभु को नहीं जानता,
ऐसे लोगों से दोस्ती करोगे फस जाओगे. तुमची दोस्ती अशा लोकांमध्ये असावी जे देवाला भिवून वागणारे लोक आहेत, देवाची आराधना करणारे लोक आहेत, देवाच्या वचनाचा अभ्यास करणारे लोक आहेत, जिवंत देवावर प्रेम करणारे लोक आहेत, त्याची सेवा करणारे लोक आहेत. अशाच लोकांची आमची दोस्ती असली पाहिजे. जगाच्या लोकांमध्ये दोस्ती शोधाल, फसून जा, अपमानित व्हाल. तुम्हाला माहित आहे त्याच्यासोबत काय होणार आहे? आयुष्यभर त्याला भोगावं लागेल. इतक्या मोठ्या संकटाला ते सामोरे जाणार आहे, कारण जगात मैत्री शोधायला गेली. बायबल सांगतं जगाशी मैत्री, देवाशी खरंय की नाही? जगाची मैत्री, जगात देवाशी वैरच आहे. आणि तेच ह्या मुलीला केलं. दिनाने आपल्या मुलांकडे बारकाईने लक्ष द्या. ते कुणाशी दोस्ती करतात, ते कसे आहेत. आमची प्रार्थना काही व्हॅनमधून शाळेत जाते. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, हे गाणं आहे ना, सेंट लॉरेन्स शाळेमध्ये ख्रिश्चन गाणे शिकवतात. ते मुलं गाणं काय बोलतात माहिती आहे का? हे गाणं कसं आहे? गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची. ते मुलं गाणं काय बोलतात माहिती आहे? गाऊन स्तुती प्रभू कृष्णाची. तिला म्हटलं त्या मुलांसोबत राहायचं नाही. त्या दिवशी आम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मुलं होते, आम्ही तिला थांबवायला सांगितलं, स्टॉप. ह्या जगाची मैत्री चुकीच्या दिशेनं आमच्या लेकरांना घेऊन जाईल, आम्हाला घेऊन जाईल. बरोबर? दिना आत्मिक लोकांना सोडून जगिक लोकांमध्ये दोस्ती करायला गेली. कोणाला? यांना इथून जाऊया. आमची दोस्ती कुणाशी आहे? बरेच लोक देवात आहेत, पण ते देवाचे नाहीत. असे पालक लोक आहेत, असे भारी दाखवतात की त्यांच्यावर आत्मा उतरलाय, पण तंबाखूशिवाय त्यांना जमत नाही, लपण्याशिवाय त्यांना जमत नाही, दानातले पैसे चोरल्याशिवाय त्यांना जमत नाही. असल्या लोकांसोबत दोस्ती करणं आमच्यासाठी घातक होऊ शकतं. तो नाद ढवळ्या शेजारी पावल्या बांधल्यावर वाढ नाही तर गुण लागतो. हॅलो, सांभाळा. मी देवाला म्हणतो, देवा काय दिनाचं जीवन आहे, काय करू? त्या पास्टरांनी सांगितलं दिनावर सांगा, काय सांगू दिनावर? देव माझ्या समोर या गोष्टी आणत होता. दिना बापाचं घर सोडून गेली. दुसरी गोष्ट अशा लोकात गेली ज्यांची सुनता झालेली म्हणजे ते देवाचे लोक नाहीत. तर तुमचा एक जरी मित्र सक्का जवळ असं हाय बाय करणारे बरेच असतात, ते चालतं, पण क्लोज फ्रेंड जर देवाविरहित आहे, विश्वास न ठेवणार आहे, तुमचं जीवन धोक्यात आहे. काही ना काहीतरी तुमच्यावर असर होणारच, तो राग तुमच्यात येणारच, त्या शिव्या तुमच्या तोंडातून कधी ना कधी निघणारच, कारण तुम्ही ऐकलं त्याच्या तोंडून. देवाचं वचन ह्या दिनाच्या जीवनातून आम्हाला शिकवतंय. दिना तिची मैत्री अशा लोकांना शोधायला गेली जे देवाचे नव्हते. बरोबर? आम्हाला जपायचं आमच्या कुटुंबाशी. आमचं कुटुंब कोणाशी दोस्ती करते, कोणाशी फ्रेंडशिप करते? जपलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. कोणाचं काही इंटेन्शन आहे आम्हाला माहित नाही, पण जर देवाचे आहेत
तर आम्हाला थोडी खात्री असते देवाची भीती त्यांना आहे. ज्यांना देवाची भीती नाही, जे देवात नाहीत, ते सगळे वासनेत आहेत. आणि तिला मैत्री केली, आखुश आणि सगळ्या जगातल्या मैत्रिणी भेटल्या. आनंदून गेली आणि शेखेममध्ये प्रवेश केला. शेखेममध्ये प्रवेश केला तिनं. एक वचन वाचूया आपण, अनुवाद 23:14. अनुवाद 23:14. कारण तुझा देव परमेश्वर तुझा बचाव करण्यासाठी आणि तुझे शत्रू तुझ्या हाती देण्यासाठी छावणीत फिरत असतो. म्हणून तू आपली छावणी पवित्र ठेवावी. तुमची छावणी पवित्र ठेवावी. ह्या मुलीला हिचं जीवन, हिचं घर, परिसर सोडायचा नव्हता. तिथंच तिला स्वच्छ राहायचं होतं. तंबू सोडला तिला. छावणी स्वच्छ का ठेवायची? कारण तिथं कोण फिरतंय? देव. वाचन बायबल मध्ये लिहिलंय. म्हणून तू आपली छावणी पवित्र ठेवावीस. तुमच्या जीवनात कोण फिरतंय? अनुचित प्रकार पाहून तो तुझ्यापासून निघून जाईल. जर तुमच्या जीवनात, तुमच्या छावणीत, तुमच्या घरात, तुमच्या मंडळीत अनुचित प्रकार सापडला तर देव तिथून निघून जाईल. जीवन साफ ठेवायला पाहिजे. दिना त्या मुलींना भेटली, त्या देशातल्या मुलींची दोस्ती केली. कोणत्या लोकांची दोस्ती केली? हितवी, शेकेम त्या मुलाचं नाव होतं. ते मुलगा जन्मल्यावर शेकेम नाव ठेवलं आणि त्या मुलावरून त्या शहराचं नाव पण, बरोबर ना, त्या मुलावरून त्याचं नाव पडलं शेकेम. आणि त्या शेखेमची नजर, शेखेमने तिला लपून बघितलं, कोणतरी येतंय. आमच्या शेखेममध्ये इतकी सुंदर मुलगी कुठंच नाही, ज्या चेहऱ्यावर तेज आहे. तेज कधी येतं माहितीये? ब्युटी पार्लर मध्ये जाऊन तेज येत नाही, देवाच्या उपस्थितीमध्ये बसल्यावर तेज येतं. कोण आहे तेजवान मुलगी? कोण आहे रूपवान मुलगी? कोण आहे इतकी चांगली मुलगी? बघितल्या त्याच्यामध्ये वासना निर्माण झाली. बघतोय तो, त्याने काय केलं माहितीये का? तिला ओढलं. हो, ती बिचारी मुलगी आनंदाला येत होती, याची नजर पडली आणि तिला ओढलं. म्हणून जोरात फेकून दिली घरामध्ये. पहिले पेत्र 5:8. तुमचा शत्रू सैतान गरजणाऱ्या सिंहासारखा तोंड वासून बसलाय तुम्हाला गिळण्यासाठी. तुमच्या आपल्या लेकरांना गिळण्यासाठी. समजता? हे आपल्याच नादात आहे, पण सैतान त्याचं जाळं तयार करतोय. जेव्हा मी देवाच्या मार्गातून बाहेर येतो, जगाच्या गोष्टीकडे मन लावायचा प्रयत्न करतो, सैतान तुम्हाला ओढायला आणि भ्रष्ट करायला तयार आहे. दिनाला भ्रष्ट केलं.
बापाच्या घरात होती तर कोणाची हिंमत होती का बघायची? भले उघड्यावर होती, झोपड्यात होती, पण सुरक्षित होती. इथं 4 भिंतीत पण सुरक्षित नाही, महलात पण सुरक्षित नाही. जर देव तुमच्या सोबत आहे ना, तुमच्या झोपडीत, तुमच्या लहानशा घरात पण तुम्ही आशीर्वादित आहात. देवाला सोडून सगळं मिळवायचा प्रयत्न कराल, महल मिळेल, पण देवाची उपस्थिती तिथं नसेल, सुख तिथं नसेल, शांती तिथं नसेल. अशा भकास बंगल्यात राहण्यापेक्षा त्या झोपडीत राहून देवाची उपस्थिती अनुभवणं बरं आहे. देव म्हटला मी तुला 4 बंगले देतो, पण मी सोबत राहणार नाही. आमचा निर्णय काय असेल? प्रभू चालेल, बंगले तर भेटतील, प्रभू तर कधी मिळेल. देव, त्याच्यासोबत देव आहे ना, तो सुरक्षित आहे, त्याचं कुटुंब सुरक्षित आहे. हे कुटुंब विखरलं, ती मुलगी बाहेर आली, दिना ह्या 4 भिंतीत पण सुरक्षित नाही राहिली. आणि काय झालं? काय म्हणतं वचन? 34वा अध्याय. त्या देशाचा अधिपती, त्या देशाचा राजा, धनवान माणूस, काय त्याची नजर तिच्यावर पडली, तिला घेऊन गेला आणि तिच्यापाशी निजून तिला भ्रष्ट केलं. मग अशी आपण वचन वाचलं पहिल्या 2 पेत्रामध्ये, ह्या जगाची भ्रष्टता चुकून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हा. हे गुण तुमच्यात वाढते असले पाहिजे, असं लिहिलंय त्याच्यात. वाचलं की ना आता? जेव्हा देवाशी विश्वास, प्रेम, प्रीती, आपुलकी आपल्यात असेल, आपण त्याच्यावर प्रेम करू. हॅलो, ही जगाची भ्रष्टता आम्हाला गाठणार नाही. हे बघा, 2-4 हजाराला, 10-15 हजाराला, 1-2 लाखाला लोक फसवतील, पण तुमच्यातले मुळापासून आशीर्वाद कोणच काढून घेणार नाही. कारण तुम्ही देवाच्या सुरक्षितेमध्ये राहाल. दिना बाहेर निघाली, अपमानित झाली, बापाची लाडकी लेक, 12 भावाची बहीण, शूरवीर, एकापेक्षा एक वर चढ, 12 भाऊ. बघितलं ना आपण इतिहास त्यांचा. खतरनाक लोक. बाप पण देवाला त्याने कुस्ती केली. अशा बापाची लेक, अशा भावांची बहीण, ह्या माणसाने तिला घाण करून टाकलं, भ्रष्ट केलं आणि घरात कोंडून ठेवलं. बरोबर ना? आणि त्या शेखेमने बापाला सांगितलं, काय म्हणतो बापाला? मला हिच्याशी, माझा हिच्यावर प्रेम नव्हतं. त्याला वासना पूर्ण करायची होती. प्रेमात आणि वासनेत फरक आहे. प्रेम असतं तर ह्या चुकीच्या गोष्टी केल्या नसत्या. वासना येते तिथं प्रेम राहत नाही. बायबल सांगतो देहाची वासना पूर्ण करू नका. आणि अशा केमने प्रेम, बापाला सांगितलं प्रेम आहे, पण प्रेम नव्हतं, तो वासनेने भरलेला होता. बरोबर? आणि बाप आणि शेखेम 2 जण गेले. कुठे गेले? याकोबाकडे गेले. याकोबाला काय म्हटले? वाचा 34 नंबरचा अध्याय. दिना याच्यावर माझे मन बसले. काय म्हणतो तो? तुझी मुलगी दिना हिच्यावर माझं मन बसले. हा, तो बापाला सांगतो मन बसलं. पुढे वाचा. त्याचे त्या मुलीवर प्रेम जडले आणि त्याने तिचे समाधान केले. त्याने तिचे समाधान केले. मग शेकेमाने आपला बाप हमोर याला म्हटले, आपला बाप हमोर याला म्हटलं, मला ही मुलगी बायको करून द्या. मला ही मुलगी बायको करून द्या. त्याने आपली कन्या दिना याला भ्रष्ट केले. हे वर्तमान याकोबाच्या कानावर. आता ही गोष्ट झपाट्यानं याकोबाच्या कानावर पोहोचली. तुम्हाला समजतं का? ही गोष्ट याकोबाच्या कानावर
आली. हा मग पुढे त्याचे मुलगे रानात गुरांबरोबर होते, त्याचे मुलं शेतात जनावरं चारायला गेले होते. म्हणून ते परत येईपर्यंत याकोब गप्प राहिले. याकोब गप्प राहिला, त्याची वाट पाहत होता. तिकडे शेकेमाचा बाप हमोर बोलणे करण्यासाठी याकोबाकडे निघाला. तो आला सोयरीक जमवायला. ते वर्तमान ऐकून याकोबाचे मुलगे रानातून घरी आले. हॅलो, याकोबाचे मुलगे रानातून घरी आले. आता बघा काय काय लालच देतोय तो, काय काय करतोय बस ऐका. शेकेमाने करू नये ते केले म्हणजे हा, याकोबाच्या मुलीपाशी निजून त्याने इस्रायलाशी भ्रष्टाचार केला. मुलगी घराची इज्जत तेव्हा पण होती, आता पण आहे, इथून पुढे पण असणारच. मनस्वी दुःख होऊन ते फार संतापले. कोणताच बाप सहन करू शकत नाही, कोणताच भाऊ सहन करू शकत नाही. भाऊ संतापले, बाप पण संतापला, पण बाप काहीच करू शकत नव्हता. पुढे काय झालं? हमोराने त्याच्याशी असे बोलणे लावले की माझा मुलगा शेकेम बरं काय बरं, आता झालंय ना, आता लग्न लावून द्या. आपले लोक झालंय ना, आता लग्न लावून द्या, आहे की नाही? लग्न लावून द्या यांचं, दुसरा पर्यायच नाही. तेव्हा तसं नव्हतं. आता जात पात कुळ रक्त नाते काय बघत नाहीत वाघमारे पास्टर काय बघत नाहीत, रक्त नाते काहीच, आहे का? पण तेव्हा याकोबाला माहिती होतं हे कनानी लोक आहेत, हे त्यांची सुनता झालेली नाही, हे बेसुनती लोक आहेत, त्यांच्याशी आम्हाला नातच पाहायचं नाही. बरोबर? बायबल सांगतं विश्वास न ठेवणाऱ्या सोबत संबंध जोडून विजोड होऊ नको. याकोबाला माहिती होता मी फसलो इथे, तो म्हणला यांच्याशी संबंध जोडणं आमच्या रक्तात नाहीये. देवाने आम्हाला आज्ञा नाही दिली बेसुनती लोकांसोबत नातं जोडायला. भाऊ ऐकत होते, काय काय दिलं बघा. पहिली गोष्ट नातं जोडायला आले, देवाच्या नियमानं ते नातं मान्य नव्हतं. पुढे माझा मुले शेकेम यांचे तुमच्या मुलीवर प्रेम आहे, तर ती त्याला बायको करून द्या. हा, तुम्ही आमच्याशी सोयरीक करा. हा, तुमच्या मुली आम्हाला द्या व आमच्या मुली तुम्ही करा. बर, आमच्यात वस्ती करून राहा. हा देश तुम्हाला खुला आहे, त्यात राहा, व्यापार करा व वतने मिळवा. बर. आता ऐका, आपल्याला वाचताना असं वाटतं काय चांगली गोष्ट आहे, किती चांगला माणूस आहे हा, सगळं द्यायला तयार आहे, आमच्या मुली करा म्हणतोय, एक नवीन नातं जोडा म्हणतोय. शेकेम काय बोलतो माहिती का त्याचा बाप, ह्या जमिनी आमच्या आहेत, तुम्ही घ्या. जमिनी कोणाच्या आहेत? गावठांची जागा घ्याल तुम्हाला मिळेल, पण ती जमीन तुमच्या नावावर कधीच होणार नाही. खरंय की नाही? हा काय बोलतोय, सगळं घ्या तुम्ही, व्यवहार करा, बिझनेस करा, सगळं तुम्ही घ्या, पण आमचं आहे, आम्ही आमचं मूळ सोडणार. तो त्याला ऑफर करतोय तुम्ही पण बेसुमती व्हा, तुम्ही पण आमच्या सारखेच व्हा, आमच्याशी नातं जोडून. नाते जोडताना जरा सांभाळून जोडा बरं. चर्चचा हा मुलगा आणि ती मुलगी आणि दोघं विश्वासाने द्या लग्न लावून. दुसऱ्याच महिन्यात भांडणं, लोक बाई बापाला कमी तुम्हाला जास्त शिवाय देतील. ह्या कळत नव्हतं का पास्टरला? हा झोपला होता का? याला माहित नव्हतं काय हे असे आहेत म्हणून? कोण शिवाय खाते? काही करू नका. मला लय लोक म्हणतात आमच्या मुलीला मुलगा बघा, मुलाला मुलगी बघा. बघतो ना, प्रार्थना करतो, बघतच नाही पण बघतो. आमच्याकडे एक माणूस दे, काय नाव त्याचं? नाव काय? अवधूत मनोहर. त्याच्याकडे देऊ आपण, प्रार्थना करतो आपण. नाही, त्याचं कारण तुम्हाला सांगतो, आपण असलं चांगलं असलं देऊ शकतो, पण आपल्याला सगळी माहिती पाहिजे. शेकेमला याकोबाची सगळी माहिती नव्हती आणि याकोबाला शेकेमची माहिती नव्हती. मला सगळं तुम्ही घ्या. सैतान पण तुम्हाला म्हणतो सगळं तुम्ही घ्या, वाटेल तसे वागा, वाटेल ते खा,
मनास वाटेल ते स्वेच्छेने खा. बोलला ना हवेला सैतान येते मागे. कॉन्टेक्स्ट आहे का नाही? शेखेम पण तेच म्हणतोय, बाप पण तो हमर तेच बोलतोय, तुम्ही सगळं घ्या पण हे आमचं आहे. सैतान म्हणतो तुम्ही सगळं घ्या पण तुम्हीच माझे व्हा. घर पाहिजे देतो, बंगला पाहिजे देतो, पण तुम्ही माझे व्हा. म्हणजे देवात राहा, प्रार्थना करा, बायबल वाचा, पण बायबल प्रमाणे वागू नका. स्वर्गात गेल्यावर देव काय म्हणून, बायबल वाचलं रे पण बायबल प्रमाणे वागलाच का? सैतान कधीच बायबल वाचायला अडथळा आणत. लोक कारण सांगतात सैतान वाचूच देत नाही, असं वाटतं एका चापटीत त्याला गप करावा. खोटे बोलतात ते, त्यांनाच कंटाळा वाचायचा. सैतान बायबल वाचू देतो, का वाचू देतो माहितीये का? देव म्हणाल तू बायबल वाचलंस, तुला सगळं बायबल माहिती होतं तरी तसा तू वागला नाहीस. एखाद्याला बायबलच वाचलं नाही, माहितीच नाही, तर कदाचित त्यासाठी काहीतरी होईल. पण हा सगळा बायबल वाचून चुकीचा वागतो म्हणजे तुझा नरकात. कळलं? ही सैतानची स्ट्रॅटेजी आहे. तुम्ही म्हणतात काय पास्टर शिकवतात? चर्चला जायला कधीच देव आडवत. एक बाई 18 वर्ष भूताला घेऊन चर्चला यायची, कुबट लागलेली, माहितीये का? नाही माहिती? किती वर्ष यायची? कोणाला घेऊन यायची? गाणे गा, प्रार्थना कर, नाच, काही प्रॉब्लेम नाही, घरी जा, पण जे तू ऐकलंस ना त्याप्रमाणे वागायचं नाही. खरं की नाही? भूत चर्चमध्ये येतात लोकांमधून. भूत कुठे नसतात, चर्चमध्येच नसतात. कधी ऐकलं रस्त्यावर भूत नसतात? भूत कुठे बाहेर येतात? अरे भूत बाहेर कुठे निघतात? चर्चमध्ये जातात, बाहेर येतात का? नाही येत. लोक भूताला घेऊन चर्चला येतात. सगळी प्रार्थना होई पण भूत पण नाचतात, गाणे, टाळ्या, आराधना. एक माणूस तर चांगला वाजवतो तालावर, नंतर कळतं भूत आहे. भूत वाजवत होतं देवाच्या गाण्यावर. अरे तुम्हाला खोटं वाटतं? खरं आहे. एक पास्टर वाशीमध्ये, मी बायबल कॉलेजला आलो, खूप जोशमध्ये होतो. आणि आमच्याकडे चर्च मेंबर आहेत, आता नेरूळ राहायला गेले ते. त्यांचा मावस भाऊ पास्टर आहे, खूप मोठा पास्टर आहे, एकदम शार्प. ते त्यांच्यामुळे त्यांचं माझं बोलणं झालं, त्यांनी मला घरी बोलवलं. म्हणून मी कोपरखेड्यात राहतो, तुम्ही वाचत राहता, मी येतो. गेलो, मला चहा दिला, 2-3 बिस्किटं दिले, मी लय खुश झालो. काय चांगले लोक आहेत. मग जाताना म्हणजे प्रार्थना करा आमच्यासाठी. दोघं नवरा बायको होते. प्रार्थना करताना मला सवय गाणं गायची, आराधना करायची, मग प्रार्थना करायची. आराधना सुरू केली, प्रार्थना सुरू. तो पास्टर, तो 25 वर्ष, मला सांगितलं त्याने अगोदर, 25 वर्षाचा सेवेचा अनुभव आहे त्यांचा. आणि आलो ना बाहेर, सेवा कोण करत होतं? भूताला घेऊन देवाची सेवा करू नका. आहे का नाही पाहायचं? खरं आहे का नाही? प्रार्थना केली तर भूताला हारलं. त्याने हात जोडले, म्हणजे कोणाला सांगू नका. म्हणलं मी तुमचं नाव नाही घ्यायचं, पण लोकांना जरूर सांगेल. ते आता अमेरिकेला आहे तो माणूस. मला तिकडून व्हिडिओ कॉल केला, म्हणलं हाय राहतं नवीन केला येत नाही ते. अमेरिकेला जात नाही येतलं होतं, त्याला इंग्लिश येत नाही. असं जोक करतो. लक्षात ठेवा, हे कमानी लोक देवाचे नव्हते. देवाचे. आणि याकोबाला म्हणत होते आमच्याशी नातं जोड, आमच्या सारखा हो. लालच देत नव्हते ते. व्यवहार काय म्हणत होते? व्यवहार. हॅलो, आमचा व्यवहार पण. हॅलो, देवाला सोडून, देवाला न विचारता कोणाशी व्यवहार करू नका, फसवणूक होणार. देव तुमची फसवणूक होऊ देणार. याकोबाला कळालं हे कोण आहे. जरी आम्हाला लालच देत आहेत, आमिष देत आहेत, पण हे शक्य नाहीये. हे शक्य
ह्या जातीशी आम्ही नातं सोडलं नाही. मग दोन तिचे सख्खे भाऊ त्यांनी बुद्धीचा उपयोग केला. लेवी आणि काय उपयोग केला, काय म्हणतात ते वाचा पुढे. दोघं जण ऐकत होते, काय म्हटलं ते. आमच्या दृष्टीने राहा, हा देश तुम्हाला खुला आहे, त्याचा हा व्यापार करा, वचने मिळवा. हा शेकेम दिनेच्या बापाला व भावांना म्हणाला, हा माझ्यावर एवढी कृपा दृष्टी करा, म्हणजे तुम्ही मागाल ते मी देईल. जे मागाल ते तुम्हाला देईल, पण तुम्ही माझे व्हा. वाटेल तो मोबदला व आनंद माझ्यापाशी मागा, तुम्ही मागाल ते मी देईल. तेवढी मुलगी मला बायको करून द्या. पुढे आपली बहीण दिना शेकेमाने भ्रष्ट केली म्हणून याकोबाच्या मुलांनी मनात डाव धरून आता बापासमोर बोलता येत नाही ना, मारता येत नाही. त्याला व त्याचा बाप ऐका एक मिनिट. कधी कधी आहे ना आपल्या लेकरांना लय बोलायची सवय असते. शहाणे माणसं मोठे माणसं बोलताना मध्येच काय असं बोलतात ना. आपल्या लेकरांना शिस्त शिकवली पाहिजे आपण, है की नाही. चला, माणसं बोलत असताना शांत राहा, आम्हाला बोलू द्या. कधी कधी लेकरं बोलून मोठे मोठे प्रॉब्लेम करतात. जर हे लेवी आणि शिमोन लगेच बोलले असते ना ते झालं असतं, पण या शेखेमने त्याची गावभर बदनामी केली असती. शेखेमने त्याची गावभर बदनामी केली असती. काय लेकर शिस्त लावली बापाने यांना. आणि काही देवाचे लोक आहेत ते, बेशिस्त मुलं आहेत सगळे. म्हणून त्यांनी तोंड आपलं गप्प ठेवलं आणि मनात योजना केली. आणि काय म्हटलं माहिती का ते, काय म्हणले, मनात डाव धरून त्याला व त्याचा बाप हमोर याला. आता त्याचा बाप हमोर आणि शेकेमला काय म्हणाले ते उत्तर दिले. ते म्हणाले, ते काय म्हणाले ऐका. बेसुनत माणसाला, बेसुंती माणसाला आमची बहीण देणे, ही आमची बहीण देणं हे आमच्या हातून होणार नाही. हे आमच्या हातून होणार नाही. आम्हाला बट्टा लागेल. आम्हाला बट्टा लागेल. काय म्हणतात ते, बट्टा लागेल. तुमच्या सर्व पुरुषांची सुनता करून बामणाच्या मुलीला पार जण पळून नेलं तर बट्टा लागणारच आहे. लागणार की नाही, लागणार की नाही. तो काय म्हणतो, तुमचं आमचं जुळणं कठीण आहे, जुळणार नाही, बट्टा लागेल. तुम्ही बेसुंती लोक आहात, तुमची सुनता झालेली नाही. मग तुमच्या सर्व पुरुषांची सुनता करून, तुमच्या सगळ्या गावातल्या पुरुषाची सुनता करून तुम्ही आमच्यासारखे व्हावे, तुम्ही आमच्यासारखे व्हा. या अटीवर आम्ही तुमचे म्हणणे मानू. जर तुम्ही तुमची सुनता करून घेतली तर आमची पोरगी तुम्हाला लक्षात घ्या. नाही तो पोरगा लय चांगला आहे, बाप्तिस्मा घेईन आणि द्या पोरगी त्याला, अजिबात करू नका. नाही ती पोरगी लय चांगली आहे. तुम्हाला माहिती आहे का, आता सांगलीला लय मोठं प्रकरण झालंय. तिला काहीतरी सवासने घातल्या वाटतं, तिला काहीतरी विरोध केला 7 महिन्याचं. काय खरं काय खोटं मला माहित नाही, पण असं सगळीकडे चाललंय ते. आणि त्या मुलीला फाशी घेतली. ते चाललंय सगळीकडं. 11 तारखेला मोर्चा आहे मोठा, समजलं का. तिला बाप्तिस्मा दिला. अहो ऐका, त्याचं नाव घेऊ. बाप्तिस्मा तिला दिला. बाप्तिस्मा डुबून काय होतंय, जीवन नाही बदललं, मिली. प्रभूत आलाय तो बाप्तिस्मा घेईन आणि पोरगी द्यायला काय हरकत आहे. बाप्तिस्मा झाला म्हणजे आपला नाही. बाप्तिस्मा नाही घेतला तरी चालेल, पण त्याचं जीवन आतून बदललेलं पाहिजे. बाप्तिस्मा तो नंतर घेणारच. ह्या शिमोन आणि लेवानी काय सांगितलं, तुम्हाला आमच्यासारखा बाप्तिस्मा घ्यावा लागेल, तुम्हाला आमच्यासारखं व्हावं लागेल, ही सुनता करून घ्यावा लागेल. ही सुनता करावी लागेल, तर तुमचं आमचं नातं जुळण्यासाठी आम्ही तुम्हाला हुंडा देऊन हे करा. त्याने हुंडा द्यायचा खूप प्रयत्न केला, दिला की नाही, खूप लालच दिली. मोटरसायकल देऊ पोराला, आमचं मुंबईला गावठाणमध्ये घर आहे ते देऊ पोराला, 5 तोळ्याची अंगठी देऊ, सोन्याची चेन देऊ. याकूब गप होता. शिमोन आणि लेवी वेगळे. याच्यापेक्षा मोठं तुम्ही आमच्यासारखे व्हा, तुम्हाला सुनता करावं लागेल. त्याला माहिती होतं, आपण जर यांचं नाही ऐकलं
तर हे उद्या आपल्याला मारणारच आहेत. ते तिथं ऍक्च्युली लक्षात ठेवा. हॅलो बोला हालेलुया. माझ्याकडे बघा. शेखेमने काय करायला पाहिजे होतं? याकोबाकडे जाऊन माफी मागायला पाहिजे होती. मी चुकून झालं माझ्याकडं, मी मोहात पडलो, भ्रमात झालो, मला कळलं नाही, माझ्याकडून चूक झाली हो, मला माफ करा. शेखेमने क्षमा मागायची वेळ होती. याकोब काय बोलला नाही माहिती का? कारण याकोब बदललेला होता. याकोबाचं तारण झालेलं होतं. देवाचा त्याचा इन्काउंटर झालेला होता. हा पहिल्यासारखा याकोब नव्हता. हा जर पहिल्यासारखा याकोब असता ना, त्याचं धडापासून मुंडकं वेगळं केलं असतं जागेवर. पण त्याने सगळं ऐकलं, सहन केलं, कारण याकोब बदललेला होता. त्याने सगळं ऐकलं, सहन केलं त्याने. आणि त्याने जर माफी मागितली असते ना, तर कदाचित याकोबाने त्याला माफ केलं असतं. पण हा आपल्या चुकावर चादर टाकण्यासाठी बहाणा करतोय. माझ्या मुलावर तुमच्या मुलीचं प्रेम आहे, तुमच्या मुलीवर माझ्या मुलाचं प्रेम आहे, यांचं लग्न लावून द्या. म्हणजे लग्न लावून दिलं, आम्ही काही जर त्रास दिला तर तो काय करणार आहे? आता आपण अनलिगली त्रास दिलाय. एक वचनात म्हटलंय तिला वेशासारखं वापरलं, त्यामुळे उद्या आपल्याला कोण विचारणार आहे? बरोबर. त्या दोघांनी सांगितलं तुम्हाला स्वतः करावं लागेल. यांनी आनंदानं तयार झाले. बापलेक सगळ्या गावाला सांगितलं ऐकावंच लागेल. तो राजा होता ना, सगळ्यांची सुनता करून घेतली. सांगितलं सुनता करावी लागेल. तयार आहे का तुम्ही? हे म्हणले हा तयार आहे, सुनता करू. जर तयार असाल तर आम्ही पण तयार आहे. चाकू सुऱ्या काढल्या. ते म्हणजे आमच्या शास्त्रात दिल्याप्रमाणे, आमच्या देवाने सांगितल्याप्रमाणे तुमची सुनता व्हायला पाहिजे. हा राग याच्यात भडकत होता. यांची सुनता झाली, पण तो राग, आक्रोश त्याच्या मनात होता. सुनता झाल्यावर सगळे वेदनेमध्ये होते, त्रासात होते, त्यांना उठून चालता येत नव्हतं. त्यावेळेस लेवी आणि शिमोनने तलवारी काढल्या. सुनता झालेले लोक वेदनेत होते. सुनता झाली त्यांची. काय झालं माहिती आहे? सगळ्या गावातल्या लोकांना त्यांनी मारून टाकलं, पुरुषांना. आणि शेखेमला त्याचा बाप हमोरेला पण ह्या दोघांनी मारून टाकलं. दिनाचा बदला घेतला. आमच्या बहिणीला भ्रष्ट केलं, मारून टाकलं आणि आपल्या बहिणीला त्यांच्या गुलामीतून सोडवलं. तिला घेऊन घरी आले, दुःखी, व्याज्ञेनं भरलेली. सगळं गाव तिच्याकडे वेशासारखंच बघत होतं. तिला कळलं आता मी पहिल्यासारखी राहिली नाही. बाप मला पहिल्यासारखं प्रेम देणार नाही, भाऊ मला पहिल्यासारखं समजणार नाही, मी भ्रष्ट झाले. लेवी आणि शिमोनने त्या देशातलं सगळं धान्य, पैसा, सोनं, तिथल्या बाया, तरुण मुली सगळं उचलून आणल्या. सगळ्या उचलून घेऊन आले. पुरुषांना मारलं, तिथल्या बाया, मुली सगळ्या ते घेऊन आले. याकोबाला कळालं आणि किती क्रूरतेने मारलं. तो म्हणला अरे मारणं आपलं नाही, माफ करणं आपलं आहे. याकोब शिमोन आणि लेवीला म्हणाला. लेवी काय म्हणतो माहिती का? वाचा बरं 34वा अध्याय. हा वाचा. तब याकूब ने शिमोन और लेवी से कहा, तुमने जो इस देश के निवासी कनानियों और परिज्जियों के मन में मेरे प्रति घृणा उत्पन्न कराई है, इससे तुमने मुझे संकट में डाला है
हाँ क्योंकि मेरे साथ तो थोड़े लोग ही थे हाँ इसलिए अब वे इकट्ठे होकर मुझ पर चढ़ेंगे और मुझे मार डालेंगे तो मैं अपने घराने समेत नष्ट हो जाऊंगा। उन्होंने कहा, क्या वो हमारी बहन के साथ वेश्या के समान बर्ताव करे? तू काय म्हणतो माहितीये मराठीमध्ये? शिमोन लेवी यांना नाही नाही 31 वाक्य माझा 30 31. तेव्हा शिमोन लेवी यांना याकोब म्हणाला, हा त्या देशाचे रहिवासी कनानी व परिज्जी हा यांना माझा वीट येईल असे करून तुम्ही मला इतकं भयानक तुम्ही त्यांना मारलंय की लोकांना माझा वीट येईल. पुढे संकटात घातले आहेत. हा. माझे लोक मूर्खर आहेत हा म्हणून ते एकजूट करून माझ्यावर येतील व माझी कत्तल करतील हा. आणि माझा व माझ्या घराण्याचा फडशा उडवतील. हा ते म्हणाले, कोण म्हणाला? लेवी आणि शिमोन काय म्हणाले? त्यांनी आमच्या बहिणीशी आणि तू आमच्या बहिणीची कसाही वागेल चालेल काय? वेश्येप्रमाणे व्यवहार करावा की काय? आम्ही सहन करावं का सगळं? आमच्या बहिणीशी कसा व्यवहार करताना आम्ही शांत बसणार? चालणार नाही. बहिणीला घरी घेऊन आले. याकोब म्हणला, आता इथून निघा, हे आपली जागा नाही. निघाले. निराश अपमानित झालेली दिना तिला पुन्हा कधीच ती उभारी येणार नाही, तिला माहिती होतं. नेहमी शांत, नेहमी हसणारी मुलगी आता शांत बसून असते, कोणाशी बोलत नाही. तिची तिला लाज वाटते, तिचा तिला अपमान वाटतो. काय झालं तिला कळलं नाही. सगळं गमावल्यासारखं तिच्यासाठी झालं. सगळं शहर सोबत होतं, पण तिला एकटेपणाचा भास होता. शेखेम नावाच्या जागेवर फार भयानक घटना घडली. लक्षात ठेवा, लक्ष देऊन ऐका. शेखेम जागा आहे ना जुन्या करारामध्ये, ती नवीन करारामध्ये जागा कुठे माहिती का? जिथं शंभरोनी स्त्री पाणी भरायला आली ना. योहानाचं पुस्तक 4 अध्याय 6 आणि 7 मध्ये शेखेम ही दिना वेश्या नव्हती, पण लोकांनी तिला वेश्या नजरेने पाहिलं. त्या जागेवर येशू ख्रिस्त आल्यावरती वेश्या होती शंभरोनी स्त्री. येशूने तिला वेश्या म्हणून नाही पाहिलं. हालेलुया. ज्या जागेवर एक मुलगी भ्रष्ट झाली, त्या जागेवर एका शंभरोनी बाईचं जीवन उभारलं. ज्या दिनामुळे हे लोक देवापासून दूर गेले, ह्या नवीन करारामध्ये येशू ख्रिस्त आल्यावर शंभरोनी स्त्रीमुळे अख्खं गाव देवाजवळ आलं. सेम स्थिती, सेम मुली, सेम गाव, सेम विहीर. माहिती आहे का? याकोबाच्या विहिरीवरती, माहिती आहे ना भजन, प्रभूजी अवतरले. माहिती आहे, व्याकुळ तहानेले झाले. ही तीच विहीर आहे. याकोबाने शेखेम करून जेव्हा जमीन विकत घेतली, त्या जमिनीत पाण्यासाठी त्याने विहीर खोदली. ती तीच विहीर आहे अजून पण. दिनाचं जीवन, चांगली मुलगी बर्बाद झाली, वेशासारखं तिला गणण्यात आलं. भाऊ म्हणतो, आमच्या बहिणीला वेशासारखं वापरलं, अख्खं गाव वेशासारखं तिला बघत होता. सगळ्याच्या नजरेतून पडली. पण नवीन करारामध्ये त्याच जागेवरती एक वेश्या सद्गुणी स्त्री बनली, आशीर्वादित स्त्री बनली. अख्ख्या गावाला देवाकडे घेऊन आली. बरोबर. सुखार म्हणतात नवीन करारामध्ये त्याला, है ना. सुखार नावाचं शहर, योहान 4 मध्ये ह्या सुखार शहराचा उल्लेख केला गेला आहे. आणि विद्वानांचं, बायबल अभ्यासकाचं असं म्हणणं आहे की हे सुखार शहर शेकेम शहरच आहे, कारण ते पॅलेस्टाईन मध्येच आहे. दुसरी गोष्ट, उत्पत्ती 33:18, 12:6 मध्ये शेखेमचा उल्लेख आहे. यहोशुआ 24 मध्ये शेखेम मध्ये दर्शन दिलं ना, ती ही जागा आहे. झालेल्या कराराचं नूतनीकरण, आरंभाची नोंद आहे.
शास्त्रे 9 मध्ये देखील आम्हाला शेकेम मूर्तीपूजा करताना आढळत आहे. ज्या विहिरीत विहिरीजवळ येशू त्या महिलेला भेटला ती याकोबाची विहीर म्हणून ओळखली जाते, जी पुढे त्या ठिकाणाला याकोबाशी संबंधित असलेल्या शेकेमच्या ऐतिहासिक गोष्टीची महत्व जोडतं किंवा त्याच्याशी ती जोडली जाते. शेकेम शहर बघा असं आहे. पूर्वी असं होतं, दगडाचं बांधकाम त्यांनी गेट बनवलेला. आता ह्या काळामध्ये त्यांनी काचाचं महल बनवलंय मोठं. ओके. शेकेम बायबल मध्ये उल्लेख केलेला इफ्राईमच्या डोंगराजवळ प्रदेशात वसलेलं एक प्राचीन शहर आहे. याला तेल बाल्टा म्हणतात. आजही ते पश्चिम किनाऱ्याजवळ नाबलस जवळ ते उपलब्ध आहे. ओके. हे बघा शहर बघा कसं आहे. आजचं शहर असं दिसतं आधुनिक काळ. हे शेकेम शहर आहे. तिथं आज पण एलजीचं दुकान आहे. एलजी टीव्ही काय भाई पिपडी पाठवतो ना. ओके. नाबल्स हे येथे स्थित शहर आहे. हे पॅलेस्टाईन मध्ये जवळ आहे. येरुशलेमच्या जवळ 7 किलोमीटरच्या अंतरावरती ते शहर आहे. आणि आजही याकोबाची विहीर, तिथं मोठं चर्च बांधलंय त्यांनी वरती. ही विहीर, याकोबाची विहीर, आज पण त्या सुखार शहराजवळ उपलब्ध आहे. आजही त्या विहिरीला पाणी आहे आणि त्या विहिरीच्या भोवती यांनी मोठं चर्च बांधलंय. ओके. 2 सहस्त्र एकम दशम शतम लक्ष सहस्त्र है ना, 2000 वर्ष होऊन गेले त्याला. ते आजही ते शहर 2000 वर्षापासून ती विहीर याकोबाची विहीर म्हणून ओळखली जाते. ही विहीर सध्या ऑर्थोडॉक्स चर्च मध्ये आहे. हे जे दिसतं ना, हे ऑर्थोडॉक्स चर्च आहे पॅलेस्टाईन मध्ये. ओके. आजही ती विहीर त्या चर्च मध्ये उपलब्ध आहे. दिना जिथं भ्रष्ट झाली त्याच जागेवर एक भ्रष्ट झालेली स्त्री उभी राहिली, कारण येशू ख्रिस्त आला. येशू ख्रिस्तामुळे आजही अनेक भ्रष्ट झालेलं जीवन येशू ख्रिस्त पुन्हा उभा राहिला आहे. दिनाच्या जीवनाविषयी बायबलमध्ये पुढे काही दिलं नाही, पण अनेक लोक वेगवेगळे तर्क लावतात. जे योसेफ जिथं होता त्या पोटीफराच्या घरी आहे ना, त्या पोटीफराच्या मुलांनी कोणी तिच्याशी लग्न केलं नंतर वाटतं आहे ना, बरोबर. नंतर तिला मुलं झाले. असं हे याला पुरावा नाहीये, पण असं म्हणतात. असा जोसेफस एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात. हां, पण ते बायबलमध्ये नाही म्हणून आपण त्याचा उल्लेख करत नाहीत. पुढं काय झालं माहीत नाही, पण दिनाची स्टोरी इथपर्यंतच आहे. पण मला एक गोष्ट आनंदाची वाटते की त्या गावात, ज्या भ्रष्ट झालेल्या गावात येशू आला. तुम्हाला माहित आहे, ते गाव कनानी लोकांचं गाव अशुद्ध गाव झालं. ते गाव येशू ख्रिस्तामुळे शुद्धीकरणास आलं. पुन्हा त्या गावात उभारी आली. त्या गावाचं तारण झालं. शंभरोने स्त्रीचं तारण झालं. तिच्याद्वारे गावाची गाव प्रभूकडे आले. महत्वाच्या गोष्टी आहेत ह्या. शेकेम दिनाला त्यांनी भ्रष्ट केलं. सैतान त्याच्या लोकाला भ्रष्ट करायला आलेला आहे, त्या कुटुंबाला भ्रष्ट करायला आलेला आहे. आणि म्हणून आपण आपल्या लेकरांना, आपल्या कुटुंबाला आणि स्वतःला ह्या जगाची भ्रष्टता चुकून ईश्वरी स्वभावाची वाटेकरी करायचं आहे. सकाळच्या वाचनाप्रमाणे 1 पेत्र 2 पेत्र 1 अध्यायाप्रमाणे ही जगाची भ्रष्टता जितकी चुकवता येईल तेवढे आम्हाला चुकवता यायला पाहिजे. ओके. याकोब जिथं त्याला जायचं होतं त्या ठिकाणा स्थानिक व्हायच्या ऐवजी तो शेकेममध्ये स्थायिक झाला, म्हणून त्याच्यावर संकट ओढवलं. देवाने तुम्हाला जे काम करायला पाठवलंय ते काम सोडून जर तुम्ही भटकाल तर संकट तुमची वाट पाहत आहे.
बरोबर ना? दिना आपल्या बापाचं घर सोडून निघाली म्हणून संकटात पडली. देवाची उपस्थिती सोडून कधीच भटकू नका. कुठे जरी गेला त्याची आराधना करा, त्याचं डिवोशन करा, त्याची उपासना करा. दिनाच्या जीवनातल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या देवाने मला शिकवल्या, मी तुमच्यासमोर ठेवल्या. ओके, देवा तुम्हाला याच्यातून आशीर्वाद दे.